वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी फटाफट जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे कुलकर्णी फॅमिली मिनी ब्लॉग्स. तर तुम्हाला मी दाखवणार आहे आज आमच्या कुकीच्या पायाला इन्फेक्शन झालं आहे. तर त्याबद्दल मी थोडंफार तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे त्याच्याबद्दलच व्लॉग आहे आपला. तर पुढे तुम्हाला दिसेलच व्लॉगमध्ये काय काय आहे ते. तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन फटाफटमध्ये सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते नक्की कॉमेंटमध्ये मला सांगा. जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मला पण समजणार कसं ना की मी व्लॉगिंग कशी केली पाहिजे. आता मी व्लॉगिंग तर सध्या नवीन स्टार्ट केली आहे. तर मला पण माहिती आहे की मला इतकं काही जास्त परफेक्ट असं जमत नाही. पण तरी जसं जमतं आहे तसं मी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा की मी अजून कशी व्लॉगिंग केली पाहिजे आणि कशा प्रकारे बोललं पाहिजे, अजून काय काय केलं पाहिजे, काय काय बदल ह्यामध्ये केले पाहिजे. तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करून सांगा. पर्सनली मला मेसेज जरी केला तरी चालेल. तर जाऊयात आपण कुकीच्या टॉपिककडे. तर आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो, दौंडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये. त्या हॉस्पिटलचा मला शूट वगैरे काही घेता नाही आला. तर आम्ही हॉस्पिटलमधनं घरी आलो. तर कुकी बिलकुलच चालत वगैरे काही नाही आहे. पण तरी पण तिला प्रयत्न करतायत की चाल म्हणून, कारण की बसून बसून एकदमच तिची तब्येत अजून डाऊन होईल. त्याच्यामुळं ते तिला थोडंफार चालवण्याचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी आलो आहे. तर तिच्या पायाला जखम होण्याच्या 1 दिवस आधीच आम्ही बारामतीला गेलो होतो आणि तिच्यासाठी भरपूर काही डॉग फूड आणले होते. सगळं काही तिचं फेवरेट होतं तिला खाण्यासाठी आणलेलं. म्हणजे यशला सगळं तिचं फेवरेट माहिती आहे. तर त्याने सगळं तिचं फेवरेट घेतलं होतं. पण झालं असं की तिच्या पायाला जखम असल्याकारणाने, तिची तब्येत खराब असल्याकारणाने तिला बिलकुल त्या खाण्याचा काही आनंद घेता आला नाही. कारण की तिच्या पायाला इतकी मोठी जखम झाली होती की तिचं सगळं लक्ष त्या जखमेकडेच होतं. तरी पण आम्ही तिला खायला वगैरे टाकत होतो. पण तिचं खाण्याकडे इतकं काही जास्त असं लक्ष नव्हतं. कारण की असणारच ना, कारण की तिची तब्येत इतकी खराब आहे आणि ती खाण्याकडे लक्ष देणार का. तर तुम्ही बघू शकता माझ्या सासू दाखवत आहेत की तिला खाण्यासाठी काय काय आणलं आहे ते. तिला बाहेरून आणलं, हॉस्पिटलमधून आणलं. मग माझ्या सासूंनी तिची नजर वगैरे उतरवली, कारण की तिचा कलर पण पांढरा आहे आणि घरामध्ये सगळेजण तिचा खूप लाड करतात. तर कदाचित सासूंचं म्हणणं असं होतं की तिला नजर पण लागली असेल, कारण की तिच्या पायाला इन्फेक्शन कशामुळं झालं, काय झालं तेच समजमध्ये आलं नाही. कारण की 2 दिवस आधी आम्ही तिचे नखं काढले होते पायाचे. तर ते नखामुळं इन्फेक्शन झालं का तिला काही चावलं हेच समजलंच नाही. तिचं इन्फेक्शनचं कारणच समजलं नाही काय झालं ते. तर अशा प्रकारे तिच्या पायाला पूर्ण रेडनेस आली होती. रेडनेस आली आणि त्याच्यानंतर तिच्या पायाला मोठे मोठे 2-3 फोड आले आणि ते फोड फुटले. मग त्याच्यामधनं ब्लड, पस वगैरे निघायला लागलं. मग खूपच पायाचं इन्फेक्शन खूप जास्त वाढलं आणि त्याच्यामधनं पस, ब्लड वगैरे असं निघायला लागलं. मग तरी पण 2-3 डॉक्टरांना घरी बोलवलं. त्यांनी पण तिला पावडर वगैरे लिहून दिले, काय काय त्यांच्या ट्यूब वगैरे लिहून दिल्या. पण त्याच्याने तिला बिलकुलच काही फरक नाही पडला. एका जणाने एक हॉस्पिटल आम्हाला सजेस्ट केला होता. तर आम्ही तिला तिकडे घेऊन गेलो पाटसला. तर त्या डॉक्टरांचा तिला इतका छान फरक पडला. त्यांनी इतकी छान ट्रीटमेंट दिली तिला. गोळ्या, औषधं, तिचे स्प्रे वगैरे खूप छान दिलं त्यांनी सगळं तिला. तर तुम्ही बघू शकता तिला तिचं चॉकलेट चारतायत मम्मी आणि तिला इंजेक्शन द्यायचं होतं डॉक्टरांना. तर डॉक्टरांनाही वाटत होतं की ती चावेल वगैरे. तर त्याच्यामुळे ते म्हणले होते की तिचं तोंड बांधूयात म्हणून. पण चिवणी आणि मम्मीने तिला मॅनेज केलं चॉकलेट वगैरे चारून. तर मग अशा प्रकारे डॉक्टरांनी तिला इंजेक्शन वगैरे दिलं व ते पण म्हणले की चावली वगैरे काही नाही. कारण की तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये तिने इंजेक्शन देताना मागं पण वळून नाही बघितलं. आणि डॉक्टरांनी सांगितलं की तिची आता जखम वगैरे सगळं बरं झालं, सगळं क्लिअर वगैरे झालं की तुम्ही तिला परत एकदा घेऊन या. कारण तिची तब्येत खूपच वीक झाली आहे. कारण की जखम वगैरे असल्याकारणाने इतक्या म्हणजे 8-10 दिवसामध्ये तर तिने काही असं जास्त खाल्लेलंच नाही आहे, जेवण वगैरे जास्त केलंच नाही. तर तिची तब्येत अजूनच वीक झाली. ऑलरेडीच ती वीक होती आणि त्याच्यामध्ये पण ही जखम झाली तर ती अजूनच वीक झाली. तर डॉक्टरांनी आता तिला परत बोलवलं आहे हॉस्पिटलला
ते म्हणले की तिच्या पायाची जखम झाली की आता मी तिला परत गोळ्या औषधं चांगल्या लिहून देईन तिची तब्येत सुधारण्यासाठी, भूक वगैरे लागण्यासाठी. कारण की कुकी इतकं जास्त काही खात पण नाही, थोडंफार जेवढं देईल तेवढं खाती. तिला खाण्यामध्ये इतका काही इंटरेस्ट नाही आहे. तिला फक्त दुकानातल्या वस्तू खायला पाहिजेल असतात, दुकानातले बंटी बबली कुरकुरे वगैरे असं सगळं तिला खाण्यासाठी पाहिजेल असतं. पण आता 5 ते 6 महिने झाला आहे आम्ही जसं हडपसरला हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेलो होतो तिची तब्येत सुधारण्यासाठी, तेव्हापासून 5 ते 6 महिने झाला आहे तिचं दुकानातलं खायचं बिस्किट मॅगी हे सगळं तिचं बंद आहे. कारण की डॉक्टर म्हणले ह्या सगळ्यांनीच तिची तब्येत वगैरे वाढत नाही आहे म्हणले. मग आता तिचं कितीतरी 5 ते 6 महिने झाले हे सगळं तिचं खायचं बंद केलं आहे. मग आता तिला फक्त चिकन, दही, भात असं जेवण आम्ही तिला देतो. आणि तिचं डॉग फूड वगैरे यश घेऊन येतात बाहेरून. बारामतीला गेले तर दौंडमध्ये तर काय भेटत नाही. तर चिव आणि मम्मी तिची इतकी काळजी घेतात कुकीची. ती रात्री झोपायला पण त्यांच्यासोबतच असती आणि तिची तब्येत खराब झाली तर त्या दोघींना पण बिलकुल करमत नव्हतं. बरोबर आहे, आपल्याकडे जे प्राणी असतं आणि त्याची सवय लागली तर आपल्यालाही म्हणजे आपला एक फॅमिली मेंबरच होऊन जातं ते. तर त्याच्यामुळं त्यांचंही मन लागत नव्हतं घरामध्ये. कारण की इतकं तिच्या पायाला जखम वगैरे झाली होती, तिला चालता येत नव्हतं, उठून खाता येत नव्हतं, बाथरूमला वगैरे जाता येत नव्हतं. तर बाथरूमला पण माझ्या सासू त्याच घेऊन जायच्या तिला बाहेर, चिऊ सासू. मी तर काही तिला उचलत नाही कारण की माझी आणि तिची इतकी जास्त ओळख नाही आहे, त्याच्यामुळं ती धावती अंगावर. तर त्याच्यामुळं मी तिला उचलत वगैरे नाही, फक्त लांबनं काही लाड असेल तेवढंच बोलते वगैरे, लाड पण नाही, मी फक्त बोलते वगैरे तिच्याशी. तर डॉक्टरांच्या इथं पण भरपूर पेट्स वगैरे होते, कोंबड्या होत्या, डॉग होता, बदक होते. तर बदक इतके मोठे बघून यश त्यांना बघून इतकं पळत होता. ते पळताना मी त्याचे व्हिडिओज घेतले नाही कारण की ते बदक पण अशा अंगावर येत होते मोठे, कारण त्यांनी इतके मोठे बदक असं बघितलेलं नाही आहे. तर तो त्यांना बघून पळत होता. आणि डॉक्टरांच्या घराच्या बाहेरचं वातावरण फार छान आहे. त्यांच्याकडं पण भरपूर पेट्स वगैरे आहेत, डॉग, कोंबड्या, बदक वगैरे आहेत, तुम्ही बघू शकता. आणि तिथं इतकं छान खेड्यागावासारखं वाटत होतं मला, तर तिथं राहूशी वाटत होतं. कारण की तिथं इतकं मस्त आहे सगळं, त्यांच्या घराच्या बाहेर सगळं. आणि तिथं इतकं छान व्ह्यू झाला होता. रात्रीचा टाईम होता, इव्हिनिंगलाच आम्ही गेलो होतो 5-6 वाजता. तर खूप छान वाटत होतं तिथं. मग तिथे आम्ही छान व्हिडिओ वगैरे काढले कारण व्ह्यू पण खूप छान झाला होता. आणि आम्ही अर्धा 1 तास तिथं हॉस्पिटलच्या तिथंच थांबून होतो, म्हणजे डॉक्टरांच्या घराच्या बाहेरच तिथंच थांबून होतो कारण की व्ह्यू वगैरे खूप छान होता. आणि कुकीला पण छान वाटत होतं. बऱ्याच दिवसानंतर ती घराच्या बाहेर आली होती. आणि तिथंच एक सीताफळाचं झाड होतं, तर माझ्या सासूंनी तिथलं सीताफळाचं झाडाचं सीताफळ पण तोडलं त्यांनी. तर तुम्ही बघू शकता तिथला व्ह्यू किती छान आहे ते. आणि मग व्हिडिओ वगैरे शूट वगैरे केले. मग हे लोक घरी जाण्यासाठी निघाले. हे लोक रिक्षात गेले आणि मी यशसोबत 2 व्हीलरवर निघाले घरी जाण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता रस्त्याला व्ह्यू पण खूप छान झाला होता. आणि कुकीला पण फ्रेश वाटत होतं कारण की बऱ्याच दिवसानंतर ती घराच्या बाहेर आली होती. आणि इतक्या दिवसांनंतर कुकी पण बाहेर पडली तर तिला पण फार फ्रेश वाटत होतं. तर आणि डॉक्टरांनी तिला लगेच तिथं इंजेक्शन वगैरे दिलं, स्प्रे वगैरे मारला. तर तितक्या अर्ध्या तासामध्ये एकदम म्हणजे जेव्हा आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललो होतो तेव्हा तिची तब्येत बरीच चांगली नव्हती, म्हणजे अशी झोपूनच होती, तिला झोपूनच आम्ही आणली होती. पण जाताना तिची तब्येत जरा ठीक वाटत होती, म्हणजे उठून वगैरे बघत वगैरे होती, रिक्षाच्या बाहेर वगैरे बघत होती, म्हणजे तिला कदाचित बरंच वाटत असेल, फ्रेश वाटत होतं तिला. मग त्याच्यानंतर आम्ही हे लोक पुढं गेले आणि मी आणि यश इथं के पेढा म्हणून आहे, आम्ही तिथं पेढा घेण्यासाठी थांबलो. पेढा म्हणजे तूप घ्यायचं होतं, माझ्यासाठी पेढे घेतले यशनी आणि तूप घेण्यासाठी आम्ही तिथं थांबलो. मग तूप वगैरे घेतलं. मग मी यशला म्हटलं चल पाणीपुरी खायला जाऊ, तर तो मला म्हटला की नाही काय सारखं रोजच. मग आम्ही घरी गेलो, कुकीला सोडवलं, ते जे काय घेतलं होतं तूप वगैरे ते घरी दिलं. मग यशला मी म्हटलं वातावरण पण खूप चांगलं झालं आहे तर तुम्हाला बाहेर फिरायला घेऊन चल. तर मग बाहेर फिरायला तो म्हटलं कुठं जाणार, काय जाणार, कुठंच काही नाही. मग मी म्हटलं चल कुठं तरी जाऊन शांत ठिकाणी बसूयात. मग आम्ही सेंट सेबॅस्टियन स्कूलपाशी गेलो, तिथं बसलो जरा वेळ. आणि मग तो म्हणला काय खायचं आहे का, म्हणजे त्याने स्वतःहूनच विचारलं. मी काही त्याला परत म्हणलेच नाही कारण मी त्याला आधीच म्हणलं होतं की मला पाणीपुरी खायची आहे म्हणून. तर तो मला म्हणला सारखंच काय तुला बाहेरचं खायचं असतं. मग मी काहीच त्याला म्हणले नाही. मग तोच स्वतःहून मला म्हणला की कॅफेला जाऊ म्हणून.
नवीन कॅफे झाला आहे दौंडमध्ये, तर तिथं जाऊ म्हणला. तर मी म्हणलं ठीक आहे बघ. मग आम्ही कॅफेला गेलो. तर मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलंच आहे. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक नक्की करा आणि माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. बाय, भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. आणि कुकीचा पाय आता तुम्ही बघू शकता पूर्णपणे बरा आहे. म्हणजे तिची जखम वगैरे झाली होती, तर त्याचा मी व्हिडिओ वगैरे काढलेला नाही आहे, पण खूप तिची जखम झाली होती. तर आता पूर्णपणे तिची जखम क्लिअर झाली आहे आणि तिला हा स्प्रे मारला आहे. तर तुम्ही बघू शकता ती पण फ्रेश झाली एकदम, कारण की इतकं तिचं दुखणंच खूप होतं तिला, खूप जास्त. तर आजच्या पुरतं इतकंच आहे. भेटूयात आता नेक्स्ट व्लॉगमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तर तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटतात तर नक्की सांगा मला. बाय, गुड नाईट. आणि पुढं मी अजून एक व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे कुकीचा. कुकी इकडं तर त्या क्लिपमध्ये तुम्हाला दिसेलच की कुकी किती चांगली झाली आहे. बरं वाटतंय म्हणजे आता सध्या तर तिची तब्येत एकदम चांगली आहे औषध गोळ्यांमुळे. आता चांगला झालाय म्हणून खाल्लं का तिने काही? दही खाल्ली. आणि हा यश दुकानाच्या बाहेर बसले. हे आमचं दुकान आहे. हे आपलं दुकान आहे. काय